मागच्या आठवड्यामध्ये आपण सिलेबसचा 5वा पेपर डिस्कस केला होता. यावर्षी आपल्याला माहिती आहे की सिलेबस बदललेला आहे आणि सिलेबस बदलला असल्यामुळं चर्चा होणं गरजेचं आहे. मी आवर्जून सांगेन की हा सिलेबस पूर्वी 3 वर्षापूर्वी हा सिलेबस FY BSc ला होता. हा सिलेबस परत काहीतरी बॉटनीमध्ये पण होता सिलेबस SY ला वगैरे. परत आता आणखी तो सिलेबस आपल्याकडं FYचा सिलेबस आलेला आहे. त्याच्यामध्ये थोडेसे काही बदल केलेले आहेत आणि बदल करून हा सिलेबस आपल्याकडे आलेला आहे. किंबहुना सिलेबस थोडा कमी झालेला आहे. जर मागच्या सेमिस्टर जर बघितलं, मागच्या 2023 सिलेबस होता तेव्हा तो अतिशय वास्ट होता, पण आता सिलेबस थोडासा कमी झालेला आहे आणि त्यामुळं आपण हा जो आता डिस्कशन करणार आहे ती डिस्कशन ऑफ पेपर 6 BSc सेकंड सिलेबस आणि सेमिस्टर जे आहे ते 5th सेमिस्टर आहे, सॉरी 3rd सेमिस्टर आहे. या 3rd सेमिस्टरचं आपण डिस्कशन करणार आहे. पाठीमागचे डिस्कस केल्या पद्धतीनं आपल्याला माहिती आहे की सेमिस्टर 3rdचे 2 पेपर आहेत. पेपर 5th सेल बायोलॉजी आणि पेपर 6चा प्रिन्सिपल ऑफ इकॉलॉजी. आता सेल बायोलॉजीचा आणि प्रिन्सिपल ऑफ इकॉलॉजीचं आपण जर ह्याचं मार्किंग सिस्टीम बघितलं तर त्याची सिस्टीम आहे 50-50 मार्काची. म्हणजे 40 मार्क हे युनिव्हर्सिटी असेसमेंटचा आहे, 10 मार्क हे कॉलेज असेसमेंट. असे टोटल 100 मार्काचे होणार. त्याच्यामध्ये 80 मार्क हे विद्यापीठाचे असतील आणि 20 मार्क हे कॉलेजचे असतील. प्रत्येकी 10-10 मार्क आहे. नंतर आहे तो आपण सेमिस्टर 4 जे आहे, सेमिस्टर 4 मध्ये पेपर 7 आणि पेपर 8 त्याबद्दल आपण डिस्कशन नंतर करणार आहे. त्यामुळे आता ह्याच्यावरती आपण चर्चा करणार आहे. तर आपण जे हे करणार चर्चा करणार ते या टोटल या 3rd सेमिस्टरच्या पेपरची चर्चा करणार. प्रॅक्टिकल साठी सुद्धा आपण पुढे वेगळी चर्चा करणार आहे. सेल बायोलॉजी आणि प्रिन्सिपल ऑफ इकॉलॉजी हा एक प्रॅक्टिकल फर्स्ट आहे आणि दुसरं जे आहे ते फंडामेंटल्स ऑफ बायोकेमिस्ट्री अँड फिजिओलॉजी कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन हा प्रॅक्टिकल आहे. याच्यामध्ये सुद्धा असंच आहे. आपण ह्याच्यामध्ये पुढे आपण चर्चा करू याच्यावरती. तर आपण सेमिस्टर 3rd पेपर 6 त्याचं टायटल आहे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉलॉजी आणि आपण थिअरीवरती चर्चा करणार आहे. सो आपण त्याच्यावरती चर्चा करूया. पाठीमागच्या जसं पेपरमध्ये आपण बघितलं की 8 युनिट आहेत, तसेच याच्यामध्ये सुद्धा 8 युनिट, सेल बायोलॉजीमध्ये सुद्धा 8 युनिट आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा 8 युनिट आहेत. तर पहिले जे युनिट आहे ते इंट्रोडक्शन टू इकॉलॉजी. एक मिनिट, कोणतरी जॉईन होते, जॉईन करून घेतो. ठीक. तर मला माहिती आहे की पाठीमागच्या 11-12च्या सिलेबस मध्ये सुद्धा इकॉलॉजीचे काही पार्ट झालेला आहे आणि मेजॉरिटी हा सिलेबस बऱ्यापैकी होऊन गेलेला आहे. काही थोडेसे याच्यामध्ये ऍडव्हान्स्ड स्टडीज आहेत ते आपण बघणार आहेत. तर पहिले युनिट जे आहे ते इंट्रोडक्शन टू इकॉलॉजी. याच्यामध्ये काय आहे की हिस्ट्री ऑफ इकॉलॉजी. हिस्ट्री ऑफ इकॉलॉजी आपल्याला माहिती की आज अलीकडे आपण त्याला इकॉलॉजी असं म्हणतो की एन्व्हायरमेंटल सायन्स, एन्व्हायरमेंटल स्टडीज. सुरुवातीला जे हा सिलेबस आहे त्याला इकॉलॉजी हा शब्द वापरलेला गेलेला आहे आणि हा जो शब्द आहे तो अलेक्झांडर या एका सायंटिस्ट जर्मन नॅचरलिस्टने हे दिलेला शब्द आहे, वर्ड आहे इकॉलॉजी. जवळ 1769 साली हा इकॉलॉजी टर्म आपल्याला दिलेली आहे. इकॉलॉजी इज द सायन्स which deals with the organism, environment and how the organisms interact with each other. याला आपण इकॉलॉजी असं म्हणतो. याच्यामध्ये सुद्धा 3 टॉप पॉइंट आहेत. आता ह्याच्यामध्ये काय आहे की
आपल्याला माहिती आहे की बायोटिक अँड अबायोटिक कॉम्पोनंट्स. बायोटिक कॉम्पोनंट्स मध्ये लिव्हिंग थिंग्स आणि अबायोटिक मध्ये नॉन लिव्हिंग थिंग्स, म्हणजे एअर, वॉटर, टेम्परेचर, लाईट वगैरे वगैरे हे जे आहेत आपण याला म्हणतो अबायोटिक कॉम्पोनंट्स. तर याच्यामधलं इंटरॅक्शन आपल्याला सांगायचं आहे आणि तो आपण पुढं डिस्कस करणार आहे. याच्या पहिल्यांदा आपल्याला इंट्रोडक्शन टू इकॉलॉजी हा टॉपिक पहिल्यांदा शिकून घेणं गरजेचं आहे आणि तो टॉपिक मी घेणार आहे. त्यानंतर दुसरा जो युनिट आहे तो पॉप्युलेशन इकॉलॉजी. Population ecology is the most important topic. It deals with the study of population of organisms, living organisms, even including plants and animals. आणि त्याच्यामध्ये आपण काय डेन्सिटी, नॅटॅलिटी, मॉर्टॅलिटी. नॅटॅलिटी म्हणजे बर्थ रेट, आपण त्याला म्हणतो. मॉर्टॅलिटी मृत्यूदर. आपल्याला माहिती आहे की पॉप्युलेशन हा आपण माणसाच्या बद्दल बऱ्याच वेळा ऐकतो, but not it related with the human being only, it also related with the plants and animals. आणि म्हणून हा टॉपिक आपल्याला शिकणं गरजेचं आहे. या टॉपिक मध्ये आपण डेन्सिटी, नॅटॅलिटी, मॉर्टॅलिटी, लाईफ टेबल, फेकंडिटी टेबल आणि सर्वायवलशिप कर्व अशी काही मुद्दे आपण स्टडी करणार आहे. आणि हे स्टडी झाल्यानंतर हा सुद्धा टॉपिक मी स्वतः घेणार आहे, पॉप्युलेशन इकॉलॉजी, ब्रीफ आयडियाज अबाउट ॲट्रिब्यूट्स ऑफ पॉप्युलेशन. तर ती कशा पद्धतीने डेन्सिटी काढायची, डेन्सिटी कशी कॅल्क्युलेट करायची, नॅटॅलिटीचा इम्पॉर्टन्स काय आहे, मॉर्टॅलिटीचा इम्पॉर्टन्स काय आहे आणि व्हॉट इज लाईफ टेबल. लाईफ टेबल आपल्याला महत्वाचा भाग आहे याच्यामध्ये आणि तो आपण शिकणार आहे की कशा पद्धतीने आपण लाईफ टेबल माहीत करून घ्यायचे ते आपण नक्की बघणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, तुमच्या युनिट फर्स्ट आहे इंट्रोडक्शन टू इकॉलॉजी, युनिट सेकंड पॉप्युलेशन इकॉलॉजी. पुढचं जे युनिट आहे ते आहे ॲनिमल असोसिएशन, ब्रीफ आयडियाज अँड डेफिनेशन. मला वाटतं हे यादव सर घेणार आहेत नाही का? बोला सर, काय काय याच्यामध्ये तुम्ही घेणार आहे? युनिट थर्ड ॲनिमल आवाज येते सर? हो, येते. ॲनिमल असोसिएशन्स अँड ब्रीफ आयडिया अँड डेफिनेशन्स. त्याच्यामध्ये इंट्रास्पेसिफिक असोसिएशन अँड इंटरस्पेसिफिक असोसिएशन असे दोन मेन पॉईंट आहेत. त्याच्यामध्ये इंट्रास्पेसिफिक असोसिएशनमध्ये प्रोड्यूस्ड, ऑकरिंग ऑर एक्झिस्टिंग विदिन अ स्पेसिस इंडिव्हिज्युअल ऑफ अ सिंगल स्पेसिस. ठीक आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे पॅरेंटल केअर, सेकंड ग्रुपिझम अँड थर्ड सोशियल बिहेवियर. आता पॅरेंटल केअर हा फर्स्ट इयरमध्ये आपल्याला फर्स्ट सेमिस्टरमध्ये आणि सेकंड सेमिस्टरमध्ये ऑलरेडी झालेला पॉईंट आहे. पॅरेंटल केअर इन ॲम्फिबिया हा पॉईंट झालेला आहे आपल्याला, त्यामुळे त्याची आयडिया तुम्हाला ऑलरेडी आहे. त्याच्यामध्ये काय पॅरेंटल केअर मीन्स काय, द इन्व्हेस्टमेंट ऑफ ऑर प्रोटेक्शन ऑफ ॲडल्ट्स, एग्स ऑर प्युपा. दीज आर कॉल्ड ॲज पॅरेंटल केअर. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे त्याच्यामध्ये ग्रुपिझम आणि त्याच्यानंतर थर्ड पॉईंट आहे सोशियल बिहेवियर. याच्यामध्ये काय सोशियल बिहेवियरमध्ये काय इंटरॅक्शन ऑफ इंडिव्हिज्युअल्स बिटवीन सेम स्पेसिस अँड दीज आर युजफुल ऑर बेनिफिशियल टू वन ऑर मोर इंडिव्हिज्युअल्स. त्याच्यानंतर इंटरस्पेसिफिक असोसिएशनमध्ये एक्झिस्टिंग ऑर ऑकरिंग बिटवीन डिफरंट स्पेसिस. इंटरस्पेसिफिकमध्ये काय आहे सिंगल स्पेसिस, स्पेसिफिकमध्ये सिंगल स्पेसिसमध्ये आणि इंटरस्पेसिफिकमध्ये आहे एक्झिस्टिंग ऑर ऑकरिंग बिटवीन डिफरंट स्पेसिस. त्याच्यामध्ये काय पॉईंट आहे बघा, त्याच्यामध्ये 4 पॉईंट आहेत. नंतर त्याच्यामधला फर्स्ट पॉईंट आहे कॉमेन्सॅलिझम. त्याच्यामध्ये बघा इज अ टाईप ऑफ सिम्बायोटिक रिलेशनशिप इन विच वन स्पेसिस इज बेनिफिट टू अदर स्पेसिस. कॉमेन्सॅलिझम म्हणजे काय, मध्ये काय इज अ टाईप ऑफ सिम्बायोटिक रिलेशनशिप इन विच वन स्पेसिस इज बेनिफिट्स फॉर अदर स्पेसिस. त्याच्यानंतर म्युच्युअलिझम. म्युच्युअलिझम मध्ये काय इंटरॅक्शन बिटवीन इंडिव्हिज्युअल्स ऑफ डिफरंट स्पेसिस. याच्यामध्ये काय होतं बघा इंटरॅक्शन बिटवीन इंडिव्हिज्युअल्स ऑफ डिफरंट स्पेसिस अँड दॅट फॉर युजफुल फॉर रिप्रोडक्शन अँड सर्वायवल ऑफ द इंटरॅक्शन पॉप्युलेशन्स. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट आहे याच्यामध्ये प्रिडॅशन आणि फोर्थ पॉईंट आहे पॅरासाइटिझम. पॅरासाइटिझम मीन्स अदर ऑर्गॅनिझमवरती डिपेंड. फॉर एक्झाम्पल रिलेशनशिप बिटवीन टू स्पेसिस ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स
in which one benefits that express of other sometimes without killing the host organism. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा ॲनिमल हा दुसऱ्या ॲनिमलवरती किंवा ऑर्गॅनिझमवरती फूडसाठी डिफेंड राहतो. दीज आर कॉल्ड ॲज पॅरासाइटिझम. त्याच्यानंतर सर नेक्स्ट युनिट. हॅलो. अबायोटिक फॅक्टर्स. अबायोटिकला कोण आहे? भोसले सर. अबायोटिक फॅक्टर बहुतेक तुमचंच आहे यादव सर? नाही बहुतेक यांचं असेल, महाजन मॅडमचं असेल. हा, पाटील मॅडम दिसते. मॅडमचं असेल. हा बोला, माईक लावा, तोंडाजवळ घ्या. पाटील मॅडम. हॅलो. हा. हम्म. living organism means abiotic factor. आवाज जरा कमी येतोय मॅडम. The non-living physical and chemical components of ecosystem. हॅलो. आवाज कमी येतोय तुमचा. बर, ठीक आहे पाटील मॅडम, मी त्याचं डिस्कस करतो. हॅलो. Hello. हा, येतोय आवाज. या मोठ्याने बोला. आवाज कमी येतोय. Water. फॅन वगैरे लागलाय का तुमच्याकडं? नाही सर, साऊंडचा प्रॉब्लेम आहे सर. असं आहे का? दुसरा हेडफोन नाही का आपल्याकडं? म्हणजे कशाचं नेमकं ते, म्हणजे हेडफोन लावून घ्या ना. हेडफोन लावून बोला ना. हेडफोन नाही येत आवाज. हा, ठीक. टेम्परेचर. हा, ठीक आहे मॅडम, मी करतो डिस्कस त्यामध्ये. हॅलो. हा, हॅलो. तर आपल्याला माहिती आहे की आपण बघितलं इकोलॉजी स्टडी ऑफ बायोटिक अँड अबायोटिक कॉम्पोनंट्स ऑफ एन्व्हायरमेंट. तर याच्यामध्ये पहिला जो पार्ट आहे तो अबायोटिक फॅक्टर्स आहे. याच्यामध्ये काय इंट्रोडक्शन आहे, इफेक्ट ऑन ॲनिमल्स, म्हणजे इम्पॅक्ट ऑफ दिस अबायोटिक फॅक्टर ऑन ॲनिमल बिहेवियर, ॲनिमल पॉप्युलेशन, ॲनिमल रिप्रोडक्शन. आणि म्हणून याच्यामध्ये दिले काही इम्पॉर्टंट फॅक्टर. त्यामध्ये टेम्परेचर, सेकंड पार्ट आहे लाईट, नंतर वॉटर हार्डनेस, ह्युमिडिटी, सॉइल आणि ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड हे स्पेसिफिक दिलेलं आहे. म्हणजे ऑक्सिजन टेम्परेचर जास्त झालं त्या ॲनिमलवर काय परिणाम होतो. इवन वेन टेम्परेचर इज लो, व्हॉट विल हॅपन विथ द ॲनिमल रिप्रोडक्शन बिहेवियर, और इट इज बेनिफिशियल और हार्मफुल. लाईटचा सुद्धा प्राण्यावरती काय परिणाम होतो तो आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहे. म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे की लाईट इज इसेन्शियल फॉर विजिबल ऑब्जेक्ट्स इन टू द डार्क. अंधारामध्ये आपल्याला वस्तू दिसत नाहीत ना, आपल्याला लाईट जर बघायची असते, म्हणजे वस्तू जर बघायची तर लाईटची आवश्यकता आहे. तसं लाईट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट अबायोटिक कॉम्पोनंट इन द लाईफ ऑफ ॲनिमल. लाईट शिवाय अनेक गोष्टी अशा आहेत की होऊ शकत नाही. जसं आपल्याला माहिती आहे फोटोसिंथेटिक ऍक्टिव्हिटी इन प्लांट्स ऑफर्स इन प्रेझेन्स ऑफ लाईट ओनली. इन ॲब्सन्स ऑफ लाईट फोटोसिंथेसिस ऍक्टिव्हिटी नॉट टेक्स प्लेस. म्हणजे लाईट इज इम्पॉर्टंट. जसं ॲनिमलसाठी आणि प्लांटसाठी लाईट इम्पॉर्टंट आहे. दुसरा जो एक पॉइंट आहे तो वॉटर. वॉटर इज मोस्ट इसेन्शियल अँड व्हायटल अबायोटिक कॉम्पोनंट ऑन अर्थ.
पाण्याशिवाय ही पृथ्वीवरची जी जीव आहे ते अस्तित्वात राहू शकणार नाही आणि म्हणून वॉटर इज मोस्ट इम्पॉर्टंट इसेन्शियल अबायोटिक कॉम्पोनंट ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचंय. वॉटर हार्डनेस म्हणजे काय की आपल्याला माहिती आहे की जड पाणी आपण त्याला हलकं पाणी किंवा जड पाणी असे दोन शब्द वापरतो. बोरवेलचं पाणी आपल्याला नेहमी किंवा विहिरीचं पाणी आपल्याला जड असं वाटतं, त्याला आपण हार्ड वॉटर म्हणतो. हार्डनेस ड्यू टू द कार्बोनेट्स अँड बायकार्बोनेट्स ऑफ मॅग्नेशियम अँड सल्फेट्स. तर हे काय त्याच्यामध्ये आपण स्टडी करणार. त्याच्यामध्ये पण आपल्याला माहिती आहे की हार्डनेस दोन प्रकारचे, टेम्पररी हार्डनेस अँड परमनंट हार्डनेस. त्या हार्डनेसचं सुद्धा म्हणजे आपण ज्याला खारं पाणी म्हणतो, म्हणजे गोड पाण्याने खारं पाणी समुद्राचं पाणी नव्हे, तर हे आपल्या विहिरीचं पाणी किंवा बोरवेलचं पाणी जे असतं त्याच्यामध्ये हार्डनेस असते आणि ते आपल्याला बघायचे. ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता. आपल्याला माहिती आहे की आपण आता नवीन ऐकतो कोरोना व्हायरसचं. कोरोना व्हायरसच्या बाबतीमध्ये आपल्याला की ह्युमिडिटी वाढल्यानंतर एक मिनिट काहीतरी आलेलं आहे. ऐकायचंय. कोरोनाचं नाव काढलं आणि कोरोना व्हायरसची ज्या गाणं दिलंय. आवश्यक आहे हे सुद्धा. हे नगरपालिकेने केलेली व्यवस्था आहे, ती काय माझी व्यवस्था नाही. हे उद्या जरा तर बांधवांनो, खरोखरच घराबाहेर पडू नका. याचं कारण असं आहे की आपण आता ह्युमिडिटी या विषयी बोलत असतो. पाठीमागे मी एक छोटस आर्टिकल तयार केलं होतं की उन्हाळ्यामध्ये आर्द्रता कमी असते. जसं आपल्याला माहिती की बेदाणा आपल्याकडे होतो आणि त्याला आर्द्रता 18 ते 20 दरम्यान लागते आणि त्यामुळे आपल्याकडे या भागामध्ये आपल्या सांगली तालुक्यामध्ये बेदाणा तयार होतो. पण तीच आता जर ह्युमिडिटी बघितली त्या पावसाळ्यामध्ये तर इट रीचेस अबाउट 90. आणि हे सगळ्यात धोकादायक असं व्हायरसच्या किंवा आजाराच्या प्रसारासाठी घातक गोष्ट आहे. म्हणजे ह्युमिडिटी इज नॉट ओनली अफेक्ट ऑन द डिस्ट्रीब्युशन अँड पॉप्युलेशन अँड बिहेवियर ऑफ ॲनिमल, बट इट ऑल्सो अफेक्ट ऑन द हेल्थ ऑफ ॲनिमल. वाढलेल्या ह्युमिडिटीमुळे काही परिणाम होतात, कमी झालेल्या ह्युमिडिटीमुळे सुद्धा काही परिणाम होतात. आणि म्हणून दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट अबायोटिक फॅक्टर we have to study. Then next important abiotic factor, that is soil. Without soil, plants doesn't grow. So soil play very important role in the life of plants and animals. And texture, nature, then quality of soil, all these are factors affecting on the animal behavior and distribution. आणि म्हणून सॉइल सुद्धा आपल्याला स्टडी करायचं आहे. ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड रेस्पिरेटरी गॅसेस. ऑक्सिजन इसेन्शियल फॉर द सर्वायवल ऑफ एनिमल and as a result by metabolic process carbon dioxide is produced, it is eliminated to the body. तो कार्बन डायऑक्साइडचा आणि ऑक्सिजन सुद्धा आपल्या ॲनिमल ह्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट इकॉलॉजिकल ऍस्पेक्ट म्हणून ते पण आपण स्टडी करणार आहे. त्यामुळे चौथं जे युनिट आहे ते अबायोटिक फॅक्टर. पहिलं युनिट बघितलं आपण ॲनिमल असोसिएशन, यादसर त्याच्याबद्दल चांगली माहिती दिलेली आहे. आणि दुसरे जे आहे ते अबायोटिक फॅक्टर. त्यानंतर पाचवं युनिट आहे ते कम्युनिटी आहे. कम्युनिटी म्हणजे काय की आपण ॲनिमल लिव्ह इन ग्रुप आर कॉल्ड एज और इंडिव्हिज्युअल्स लिव्ह इन अ ग्रुप आर कॉल्ड एज कम्युनिटी. आणि आपण बघतो माणूस ही कम्युनिटी आहे, जमात आहे.
तशा पद्धतीने प्राण्यांचे सुद्धा असे ग्रुप असतात. दे लिव्ह टुगेदर, इंडिव्हिज्युअल्स लिव्ह टुगेदर कॉल्ड कम्युनिटी. आणि त्या कम्युनिटीचा आपण असं बघणार आहे. स्पेसिस रिचनेस, काही स्पेसिस ह्या डॉमिनेट असतात, त्याला आपण डॉमिनन्स असं म्हणतो. काही स्पेसिस ह्या संख्येने जास्त असतात, काही स्पेसिस संख्येने कमी असतात, तरीही पण ते डॉमिनन्स असतात. आणि नंतर दुसरं जे आहे ते आपल्याला डायव्हर्सिटी इंडेक्सेस और इंडेक्स आणि अबंडन्स, हे दोन फॉर्म्युले आपल्याला काढायचे आहेत की पॉप्युलेशन इन डायव्हर्सिटी मध्ये डेन्सिटी डायव्हर्सिटी कशी कॅल्क्युलेट करायची, यासाठी आपल्याला हे काही फॉर्म्युले दिले जाणार आहेत. त्या फॉर्म्युलेच्या माध्यमातून आपण स्पेसिस डायव्हर्सिटी किंवा डायव्हर्सिटी इंडेक्स आपण काढणार आहे. नंतर पुढचं जे युनिट आहे 6वं, ते आहे इकोसिस्टीम. इकोसिस्टीम बद्दल महाजन मॅडम चांगल्या पद्धतीने तुम्हाला माहिती देतील. तर जनरल कॅरेक्टर्स अँड फाउनल ॲडॅप्टेशन हा त्याचा पॉइंट आहे. महाजन मॅडम, महाजन मॅडम, हा येतोय आवाज? बोला. तर जनरल कॅरेक्टर्स त्यामध्ये बघायचे, जनरल कॅरेक्टर्स अँड फाउनल ॲडॅप्टेशन. जनरल कॅरेक्टर्स ऑफ ॲक्वेटिक इकोसिस्टीम. ॲक्वेटिक इकोसिस्टीम मध्ये मग आपल्याला फ्रेश वॉटर इकोसिस्टीम बघायचे. आणि फ्रेश वॉटर इकोसिस्टीम मध्ये लोटिक अँड लेंटिक वॉटर. लोटिक मीन्स रनिंग वॉटर अँड लेंटिक मीन्स स्टँडिंग. आपल्याला त्या इकोसिस्टीम अँड रिव्हर त्यातले जनरल कॅरेक्टर्स बघायचे, पॉन्डचे आणि रिव्हर्सचे. आणि त्याचबरोबर फाउनल ॲडॅप्टेशन. तर फाउनल ॲडॅप्टेशन काय ॲनिमल्स सापडतात, त्यांचे स्पेशल कॅरेक्टर्स काय आहेत बाबा, त्यांचं स्पेशल एन्व्हायरमेंट काय आहे हे बघायचं आपल्याला त्यामध्ये. आणि टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम मध्ये ग्रासलँड अँड डेझर्ट, त्याचे कॅरेक्टर्स बघायचे. आणि त्यामध्ये जे ॲनिमल्स सापडतील त्यांचे स्पेशल कॅरेक्टर्स काय आहेत, ते कसे त्या एन्व्हायरमेंटला अडॅप्ट होतात हे आपल्याला त्यामध्ये बघायचं. हॅलो. हा. तर हा एक महत्वाचा टॉपिक आहे. तरी सिलेबस कमी झालेला आहे याच्यामध्ये. ॲक्वेटिक फ्रेश वॉटर इकोसिस्टीम असं दिलेलं आहे. पूर्वी याच्यामध्ये मरीन वॉटर सुद्धा होतं, ते काढलेलं आहे. आणि फक्त आता ॲक्वेटिक वॉटर, त्यामध्ये फ्रेश वॉटर इकोसिस्टीम आणि दुसरं टेरेस्ट्रियल ग्रासलँड अँड डेझर्ट इकोसिस्टीम. आपल्याला माहिती आहे की फूड चेन तुम्ही स्टडी केलेलं आहे. त्या फूड चेनचा याच्यामध्ये आपण समावेश करणार. ग्रासलँड मध्ये फूड चेन वेगळी असते आणि डेझर्ट मध्ये फूड चेन कशी असते, तिथलं ॲनिमल लाईफ कसं असतं, याबद्दल याच्यामध्ये आपल्याला माहिती द्यायची. आणि तो टॉपिक आहे ते महाजन मॅडम घेतील. पुढचं जे आहे ते फूड चेन, युनिट नंबर 7. युनिट 7 ला कोण आहे? शिंदे मॅडम का? हॅलो हॅलो. ठीक आहे, असू दे, मी एक्सप्लेन करतो. फूड चेन युनिट नंबर 7. अन्न साखळी पण मराठीमध्ये. फूड चेन, वन ॲनिमल डिपेंड अपॉन अनदर ॲनिमल ॲज अ सोर्स ऑफ फूड. किंवा परजीवी अशा दुसऱ्या आपण म्हणतो. किंवा म्हणजे वन ॲनिमल और वन इंडिव्हिज्युअल इट डिपेंड्स अपॉन अनदर ॲज अ सोर्स ऑफ फूड. अँड दिस लिंक बिटवीन टू ऑर्गॅनिझम इज कॉल्ड एज फूड चेन. म्हणजे आणि नुसतीच ही फूड चेन आहे, इट इज अ न्यूट्रिशनल लिंक बिटवीन डिफरंट ट्रॉपिक लेवल. आपल्याला माहिती आहे की प्रोड्युसर्स जे प्लांट्स काय करतात, ते स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात आणि म्हणून आपण त्याला प्रोड्युसर म्हणतो. त्यानंतर पुढचा जो आहे त्याच्यावरती जगणारे वनस्पती जगणारे त्याला आपण हार्बिव्हरस म्हणतो. त्या हार्बिव्हरसला खाणारे कार्निव्हरस असतात आणि त्या कार्निव्हरसला खाणारे सुद्धा काही कार्निव्हरस असतात. म्हणजे अशा प्रकारचे ह्याला आपण म्हणतो फूड चेन. आणि शेवटी सगळ्यात जे आहे ते डिकम्पोज आहे. म्हणजे एव्हरी ऑर्गॅनिझम फायनली गेट डिकम्पोज अँड दॅट एनर्जी अगेन रिसायकल विथ द इकोसिस्टीम अगेन. म्हणजे जसं थर्मोडायनॅमिक्सचा लॉ आहे की एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड, इट ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू द अनदर फॉर्म. म्हणजे एनर्जी नष्ट करता येत नाही आणि निर्माण करता ते फक्त बदलत राहते, ट्रान्सफॉर्म होत जाते. तसं या फूड चेनचा रोल आहे. आपल्याला मी एक उदाहरण देतो की algae आहेत. algae are eaten by small mollusks. Mollusks are eaten by fishes. Fishes are eaten by kingfisher. Kingfisher is the top carnivore. म्हणजे एक आहे, and one animal is depend upon another animal
ॲज अ सोर्स ऑफ फूड, आणि ही जी आहे त्या सोर्सला आपण न्यूट्रिशन म्हणतो, आणि फूड चेन इज न्यूट्रिशन. इकॉलॉजिकल पिरॅमिड म्हणजे काय, की आता मी सांगितले घटक प्रोड्युसर, कंझ्युमर आणि डिकम्प, हे घटक जे आहेत हे घटक आपल्या इकोसिस्टम मध्ये आवश्यक आहेत, आणि ते जे अरेंजमेंट प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असते. आपल्याला माहिती इकॉलॉजिकल पिरॅमिड तीन प्रकार, पिरॅमिड ऑफ नंबर, पिरॅमिड ऑफ बायोमास आणि पिरॅमिड ऑफ एनर्जी. फूड चेनचं उदाहरण घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की पिरॅमिड फूड चेनच्या कॉम्पोनंटची अरेंजमेंट केली की आपल्याला लक्षात येते की पिरॅमिड असावं. म्हणजे उदाहरण द्यायचं सांगितलं तर एक उदाहरण देतो तुम्हाला, नंबरचं आपण उदाहरण, पिरॅमिड ऑफ नंबर. फॉरेस्ट मध्ये एखाद्या गेलं तर तुम्हाला तिथं नंबर ऑफ ट्रीज इज लार्जर, अतिशय मोठ्या प्रमाणात, म्हणजे त्याच्यावर जगणारे ॲनिमल हे कसे असणार, लेस दॅन द ट्रीज, आणि मग तो नंबर कमी होतो. पुन्हा ते ॲनिमल जगणारे दुसरे ॲनिमल आहेत ते सुद्धा काय होतं, लेस नंबर होतो, आणि मग ते काय होतं, ही अरेंजमेंट आपण त्याला पिरॅमिड, एकावर एक ॲनिमल डिपेंडेंट आहे, एकावर एक इंडिव्हिज्युअल डिपेंड आहे, त्याला फूड पिरॅमिड. आणि तुम्हाला जर फूड चेन लक्षात आले तर पुढचा टॉपिक हा अतिशय सोपा आहे, एनर्जी फ्लो. एनर्जी फ्लो म्हणजे काय, ट्रान्समिशन ऑफ एनर्जी फ्रॉम वन ट्रॉपिक लेवल टू द नेक्स्ट ट्रॉपिक लेवल. म्हणजे प्लॅन्ट पासून हार्बिवरस पासून कार्निवरस, आपण याला म्हणतो एनर्जी फ्लो. आणि इकॉलॉजिकल सक्सेशन इज ऑल्सो वन मेजर टॉपिक. इकॉलॉजिकल सक्सेशन त्याच्यामध्ये मेजर टॉपिक आहे. What is succession? Ecological succession guy, the replacement of one community by another community. Ecological succession म्हणजे काय, मराठी शब्दाला ते आदलाबदल, एक कम्युनिटी जाऊन दुसरी कम्युनिटी येते आणि त्याला आपण काय म्हणतो, सक्सेशन. म्हणजे रिप्लेसमेंट ऑफ वन कम्युनिटी बाय अनदर कम्युनिटी इज कॉल्ड सक्सेशन. आणि आदलाबदल या पर्यावरणामध्ये कशी होती आपल्या स्टडी करा. उदाहरण सांगायचं झालं, एका दिवसामध्ये जंगल तयार होतं, इट टेक थाउजंड्स ऑफ इयर. तो फायनल स्टेज ऑफ फॉरेस्ट, म्हणजे एका दिवसामध्ये जंगल तयार होत नाही, त्याला हजारो वर्ष लागतात जंगल तयार व्हायला, एखादी इकोसिस्टम तयार व्हायला. आणि ती कशी तयार होते त्याला आपण या ह्याच्यामध्ये स्टडी करणार आहे. नंतर पुढचं जो युनिट आहे आठवं ते अप्लाइड इकॉलॉजी. अप्लाइड इकॉलॉजी त्याच्यामध्ये ब्रीफ आयडियाज ऑफ, मला वाटतं भोसले सर आहे त्याच्यावर. हा हो सर, हो हा बोला. अप्लाइड इकॉलॉजी मध्ये, हॅलो, हा बोला. हा सर, आवाज येतोय का? हो येतो. अप्लाइड इकॉलॉजी मध्ये कमलेश्वर महाजन मॅडमनी सांगितलं त्या पद्धतीनेच बायोडायव्हर्सिटीचे जे काही कंटेंट आहेत, फॉर एक्झाम्पल बायोडायव्हर्सिटी मध्ये जे काय लिव्हिंग थिंग्स येतात त्यांचा असणारा यूज, त्या ज्या आपल्या ह्युमनचे जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत यांच्यामुळे हे बायोडायव्हर्सिटी कशा पद्धतीने नष्ट होत आहे ती कन्झर्व करण्यासाठी गव्हर्नमेंटच्या ज्या काही वेगवेगळ्या पॉलिसीज आहेत त्या पॉलिसीचा आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहे. याच्यामध्ये जनरली बायोडायव्हर्सिटीचं स्टडी करताना आपल्याला त्याची डेफिनेशन, त्याच्यामध्ये असणारे जे काय वेगवेगळ्या प्रकारच्या डायव्हर्सिटी आहेत, फॉर एक्झाम्पल जेनेटिक डायव्हर्सिटी असेल, स्पेसिस डायव्हर्सिटी असेल, इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी असेल, यांचं मिनिंग आपल्याला याच्यामध्ये समजून घ्यायचं. याच्यामध्ये काय कोणते घटक येतात, त्याचा यूज, ह्युमन वेलफेअर किंवा या पर्यावरणाशी कशा पद्धतीनं संबंध आहे याचा आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहे. तशाच काही पॉलिसी आहेत, फॉर एक्झाम्पल 2002 ची पॉलिसी, की जे बरेचसे आपल्या इंडियामध्ये जे हॉटस्पॉट आहेत, या हॉटस्पॉट मधील असे काही फॉरेस्ट आहेत की ज्यांच्यामध्ये निसर्गातून अशा बऱ्याचशा गोष्टी तयार केल्या जातात की त्याचा यूज हा या पर्यावरणामधील किंवा या बायोडायव्हर्सिटी मधील बरेचसे जे काही लहानात लहान आणि मोठ्यात मोठे जे काही अॅनिमल्स आहेत यांच्यासाठी होतो. मग हे ऍज इट इज कन्झर्व राहिलं पाहिजे. याचं मिनिंग असं नाही की जे आहे ते तुम्ही यूज करा आणि निसर्गातून संपवा, असं याचं मिनिंग नाही. याच्यासाठी गव्हर्नमेंटने काही पॉलिसीज केलेल्या आहेत की तुम्ही त्याचा यूज करा आणि ते ऍज इट इज जे नेक्स्ट जनरेशन आहे याच्यासाठी हे ऍज इट इज पर्यावरणामध्ये ठेवण्यासाठी प्रयत्न करा. यालाच आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो. याच पद्धतीनं या सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा आपण स्टडी करणार आहे. याच्यामध्ये काही एक्झाम्पल ही त्यांनी दिलेले आहेत. पाईन वृक्ष असतील, पंचवटी आहे, या पंचवटीमध्ये
त्या ऑर्गॅनिझम आहेत किंवा एक लोकल एरिया कन्झर्व केला जातो की त्या एरियामध्ये कोणत्याही प्राण्याची वनस्पतीची हत्या केली गेली नाही पाहिजे असा एरिया कन्झर्व केला जातो. मग याच्यामध्ये दोन प्रकार येतात, एक इन सिटू कन्झर्वेशन आणि दुसरं असेल एक्स सिटू कन्झर्वेशन. इन सिटू एक्स सिटू कन्झर्वेशन आपण डिटेलमध्ये बघू. तुम्ही 12वी मध्ये हे टोटल शिकलेलं आहे. या सॅक्रेड ग्रुव्ज मध्ये पण हेच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. फॉर एक्झाम्पल इंडियन गव्हर्नमेंटने टायगरसाठी केली गेलेली पॉलिसी व्याघ्र प्रकल्प, याचा मेन उद्देश हाच आहे की निसर्गामध्ये जी प्राण्यांची होणारी जी कमतरता आहे किंवा नष्ट होणारा जो रेट आहे त्याच्यामध्ये त्यांचा रेट हा वाढवला गेला पाहिजे, त्यांचं कन्झर्वेशन करण्यासाठी, डिस्ट्रॉय करण्यासाठी नाही. यासाठी आपण या सगळ्या टॉपिक मध्ये आपण टोटल स्टडी करणार आहोत. ओके हॅलो सर. ओके बघा, तर पुन्हा एकदा मी तुम्हाला 5च्या 8च्या 8 युनिट दाखवतो. त्याच्यामध्ये बघा सेमिस्टर 3 पेपर 6 प्रिन्सिपल्स ऑफ इकॉलॉजी. सर त्याच्यामध्ये स्लाइड नाही दिसत सर. हॅलो, दिसत नाही का? स्लाइड नाही दिसत. काय झालेलं स्लाइडला? मी दिसतोय का? हो हो. मी कसं काय दिसतो यार सर? यार प्रेझेंटिंग मध्येच काय होतंय का? आता दिसतंय का? नाही सर. नाही नाही. दिसत. बरं. येते हा. हो. आलं का? ओके. हा हो सर. हा, तर पहिलं जे युनिट आहे ते पुन्हा सांगतो की सॉरी प्रिन्सिपल ऑफ इकॉलॉजी. त्याच्यामध्ये पुन्हा घ्या इंट्रोडक्शन टू इकॉलॉजी, हे पहिले युनिट आहे. दुसरे युनिट आहे पॉप्युलेशन इकॉलॉजी. तिसरे युनिट आहे ॲनिमल असोसिएशन, ब्रीफ आयडिया अँड डेफिनेशन. मी या एसवायच्या विद्यार्थ्यांना मी नक्की सांगेन तुम्ही 12वीचा सिलेबस पुन्हा एकदा काढा काय, आणि त्याच्यामध्ये हे तुम्हाला पुन्हा काही टॉपिक्स बघायला मिळतील. त्यासाठी यू स्टार्ट टुडे. तुम्ही हे टॉपिक आता जर सुरू केले वाचायला तर तुमच्या पुन्हा आणखी बर्डन येणार नाही. थोडंसं काय की अबायोटिक फॅक्टर्स हे कदाचित 12वीला नसायचं असं माझा अंदाज आहे, पण हे 2-3 टॉपिक जे आहेत कम्युनिटी, अबायोटिक फॅक्टर वगैरे हे आपल्याला शिकवले जातील. त्याची काय सगळे टॉपिक आपण शिकवणार आहे. 5वं युनिट जे आहे कम्युनिटी आणि 6वं युनिट इकोसिस्टम. 7वं युनिट आहे फूड चेन आणि अप्लाइड इकॉलॉजी. हे दोन्ही टॉपिक मला वाटतं 12वीला आहेत. त्यामुळं काय माहिती का की तुम्ही याच्यावरती वाचायला सुरुवात करा. आपण तर हे करणारच आहे. त्यामुळं फार असं कॉम्प्लिकेशन नाही. फक्त तुम्ही डोकं शांत ठेवा आणि 12वीच्या नोट्स आता पुन्हा बाहेर काढा किंवा 12वीची पुस्तकं जर असतील तर 12वीची पुस्तक बाहेर काढा. त्याच्यामध्ये आतापासून सुरुवात करायला, अभ्यास करायला सुरुवात करा. थोडं ओव्हरलोड करा. कारण कॉलेज कधी सुरू होईल हे सांगता येत नसलं तरी स्टडी मात्र सुरू झालेले हे लक्षात घ्या. ऑनलाईनचं टाइम टेबल कुठल्याही क्षणी येऊ शकेल. आणि दुसरी गोष्ट असं सांगतो की महाविद्यालयाकडून अजून कुठल्या प्रकारची ऍडमिशन प्रोसिजर नाही. वारंवार कोणीतरी तुम्हाला काहीतरी मेसेज सांगत असेल, कॉलेजकडून आपल्याला लिंक दिली जाईल. आपल्या वेबसाईट आहे, आपल्या कॉलेजची वेबसाईट आहे samulacollege.org. या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला तिथं ऍडमिशन चालू आहे का नाही हे लगेच कळेल. त्यामुळे मधून अजून एकदा आपल्या कॉलेजच्या वेबसाईटला भेट देत चला. आणि जरी त्यातून राहिलं तरी आपण एक काही लिंक याच्यामध्ये आपल्याला पाठवून दिले जातील. पण प्रत्येकानं रोज किमान एकदा कॉलेज लिंकला व्हिजिट दिली पाहिजे, samulacollege.org या वेबसाईटला. दुसरं एक मला सांगायचं आहे की आपल्या काही नोट्स गुगल क्लासरूमवरती टाकलेले आहेत. सिलेबस बघितला असेल बऱ्याच जणांनी. गुगल क्लासरूमला बरेच जण जॉईन झालेले आहेत. हे नवीन प्लॅटफॉर्म आहे. बऱ्याच जणांना याबद्दल माहीत नाही, पण मी बघितलं की 2 दिवसामध्ये अतिशय चांगला रिस्पॉन्स, बरेचसे विद्यार्थी या गुगल क्लासरूमला जॉईन झालेले आपल्याला जे मेल आयडी वरती ते अकाउंट आपण क्रिएट केलेलं आहे. आणि त्यामुळे काय त्याच्यावरच्या नोट्स आपण मिळवू शकता. वरवर त्याच्यावरती नोट्स आपल्याला दिल्या जातील आणि त्या नोट्स तुम्ही त्या लिंकवरती तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. मी आपल्या या ग्रुपवरती टाकलेला आहे एक लिंक. त्या लिंकवर गेल्यानंतर तिथे क्लास कोड म्हणून आहे, तो क्लास कोड झाल्याशिवाय तुम्हाला ते जॉईन करता येत. आणि जॉईन होण्यासाठी तुम्ही ऍज अ स्टुडंट म्हणून जॉईन व्हायचं, टीचर म्हणून नाही. बरेच जण काय जण टीचर मधून आले
टीचर म्हणून नाही, स्टुडंट म्हणून जॉईन व्हायचंय, त्याची माहिती मला लगेच मिळते याच्यातून. कोण जॉईन झाले, कुठली ऍक्टिव्हिटी कोण काय करतंय आणि कोणाचा अभ्यास कुठल्या लेवलचा आहे, कोण काय बघते हे कळतं. त्यामुळं अजूनही मी नोट्स टाकलेल्या आहे, पण सिलेबस मात्र पडलेला आहे. सिलेबस बघा आणि भविष्यामध्ये काय म्हणजे दुसरं आपलं टीप सुरू तसं विद्यार्थी नोट्स पडतील. संबंधित शिक्षकाच्या नावाची नोट्स असेल आणि ती नोट्स तुम्ही डाउनलोड करू शकता तुमच्या मोबाईलवरती किंवा तुमच्या कॉम्प्युटरवरती आणि त्याचा अभ्यास करू शकता. त्यामुळे गुगल क्लासरूम अतिशय सोपं आहे, सुटसुटीत आहे. मी आता आमच्या सगळ्या सरकारने त्याच्यामध्ये सामील केलेलं आहे. त्यामुळे ते सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला नोट्स शेअर करू शकतात. त्यामुळे अडचण नाही. तर विद्यार्थ्यांच्या काही शंका असतील तर ते शंका तुम्ही चॅटच्या माध्यमातून कुठलं चॅट कुणाला काय प्रश्न असेल तर तुम्ही या ठिकाणी मला चॅट बॉक्स मध्ये विचारा. मी तुम्हाला किंवा आमच्यातले कोणी तुम्हाला याच्याबद्दल उत्तर देईल. पण पहिल्यांदा तुम्ही चॅट बॉक्स मध्ये कोणाचा शंका असेल चॅट बॉक्स मध्ये टाका, काय विचारायचं असेल. चॅट बॉक्स मध्ये चार्जिंग संपलं, हे काय चॅट आहे. प्रश्न विचारायचे असेल काय तर सांगा. इकडं चॅट आहे. हा बोला. विद्यार्थ्यांना सांगा की ग्रुपवरती कोणत्याही प्रकारचे मेसेज टाकू नये व चॅटिंग करू नये. नाही ते तर त्या विद्यार्थ्याला ग्रुपवर महत्वाची सूचना तीच सांगायची मला नंतरची, पण अगोदर त्यांचा अभ्यासच बघून घेऊया. काय कोणाची काही शंका असेल तर तुम्ही आताच विचारा असं मला सांगायचं आहे. चॅटिंग मध्ये तुम्ही चॅट बॉक्स मध्ये येऊ शकता मित्रांनो, माईक चालू करू शकता आणि माईक चालू करून तुम्ही माहिती देऊ शकता. बोला. आणि भोसले सर जसं सांगतात तसं आपला व्हॉट्सअप ग्रुप जो आहे तो याच्यासाठी नाही, तुमचे वैयक्तिक गोंधळ काढण्यासाठी नाही. अजिबात कोणीही अतिशय राहावा. कृपया कुणी कुणाला काय शिकवायला जाऊ नका. तत्वज्ञान सगळे सारखेच असतो आपण. आपल्याला वाटतं आपण लय हुशार, पण तसं काही नाही. आणि कुठलेही फॉल्स कॉमेंट एकमेकाच्या बद्दल करू नका. काय कुणाचं इथं चुकलं असेल काय राहिलं असेल राहू दे, पण तुमच्यासाठी एकूणच वन साइडेड होईल. आणि तुम्हाला काही शंका असेल ना तर तुम्ही प्रत्यक्ष गाडीकर सरांना मला किंवा याच्यावरती फोन करायचा. काय इव्हन आमच्या ह्याच्यावरती ग्रुपवरती सुद्धा तुम्ही हे करू नका. काय त्याला म्हणायचं, आम्हाला उगीच असतं सर हे तास आहे का, एकदा तास आहे नोटीस पडली की पुन्हा विचारायचं नाही काय. त्यामुळे कसं करायचं की बेडरूम मध्ये तुम्ही याच्यामध्ये चॅटिंग करू नका. चॅटिंग करण्याबद्दल काय मत नाही, पण विषय सोडून काहीतरी वेगळी चर्चा होते, त्याला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे मी सगळ्यांना अगदी कळकळीने सांगतो की तुम्ही असं काही करू नका. बोला काय कोणाची शंका याच्यामध्ये कोण आहे. ओके सरजी म्हणतात सगळे. आणि बघा आपण झुलॉजी डिपार्टमेंटने हे इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे. अजूनही बऱ्याचशा जणांचं अजून तिथपर्यंत आलेले नाहीत. आपण झुलॉजी डिपार्टमेंट नेहमीच या कॉलेजमध्ये आघाडीवर राहिलेले. त्याचं कारण असं की विद्यार्थ्यांचा मिळणारे प्रतिसाद आणि चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळतो, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता इथून पुढे सुरुवात होतील बघा तास वगैरे. कोण सांगेल का मला कोणाचा तास चालू झाले. मी विचारतो. वैभव गोटे. वैभव गोटे अरे बर ठीक आहे. तानाजी चव्हाण बागवान तमन्ना बागवान. आवाज येतोय का. बोलू शकता तुम्ही माईक हे करून. पोटे निघून गेला विचारला प्रश्न. तमन्ना बागवान तुमचं माईक चालू करा.
नाही. हॅलो हा कोणाची अजून हा तास सर सुरू नाही नाही, अजून सुरू झालेले. नाही कोणत्या सब्जेक्टचे नाही आहेत. बर बर ठीक आहे. मग मी सगळ्यांना त्यासाठीच मी विचारतो, पर्सनली एवढ्यासाठी विचारतो की आपण नेहमी इनिशिएटिव्ह घेतलेला आहे, आपण नेहमी आघाडीवर राहिलेलो आहे. आघाडी यासाठी की विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देणार, आता बाकी सगळे होती, पण आज तुम्हाला जवळपास 50-55 विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये ट्रेनिंग झालेले आहे. आणि मागच्या वेळेस सुद्धा अतिशय चांगला रिस्पॉन्स दिला आणि तो रिस्पॉन्स असाच कायम राहिला पाहिजे. तास हो होणारच आहेत. त्यामुळं हो काय कोणाची शंका आहे का? जालिग्रे सर क्लास कोड काय आहे? मी व्हॉट्सअप ग्रुप वरती जो लिंक पाठवली त्याच्यामध्ये क्लास कोड आहे. काय व्हॉट्सअप वरती मी गुगल क्लासरूमची लिंक पाठवली, त्याच्याबरोबर क्लास कोड पण तिथंच आहे. ठीक आहे, जॉईन करा, अटेंडन्स होतो. जालिग्रे वैभव जालगिरे माईक चालू करा. वा हे कोण आहेत? मारडे, अनिकेत मारडे, माईक चालू करा. हॅलो सर. हा काय की शंका? तेच ते क्लास कोडच तेवढं विचारायचं होतं. हा. मिळाला क्लास कोड. बाकी काय कुठली अडचण मला विचार सांगा. म्हणजे या सेशन मध्ये अशा पद्धतीने टीचिंग काय अडचण येते का तुम्हाला? नाही सर. नाही ना. मी पुढचं हे घेतोय. कोण आहे? प्राज्वल इंगळे. प्राज्वल बोला. व्हिडिओ चालू करा तुमचा, लोक सगळ्यांना दिसू दे. प्राज्वल बोला सर. व्हिडिओ चालू करा तुमचा, दिसत नाही आम्हाला तुम्ही याच्यात. प्राज्वल कसं दिसत नाही? बरं ठीक आहे, मी येतो व्हिडिओवर येतो तुमच्या. कुठे गेलं प्राज्वल? दिसत नाही मला. काय अडचण प्राज्वल इंगळे? काय नाही ना. पुढचं कोणी? सुरवसे सागर सुरवसे. हॅलो, काय अडचण आहे का सर? काय घास बघ. बर ठीक आहे. ठीक आहे. काय कुठे गेला होता? श्रावण आषाढ शेवटचा दिवस काहीतरी केलेलं. ठीक आहे, काय अडचण नाही. मला वाटतं कोणाची शंका आहे का? सोनाली पंडित, माईक चालू करा. सोनाली पंडित. हा सर. काय शंका? नाही. ठीक आहे. बाकी कोणाची काही शंका नाही असं मी गृहीत धरतो. आणि मी यादव सरांना. हॅलो सर. हा बोला. व्हॉट्सअप ग्रुप सर सेकंड इयर साठी का थर्ड इयर पिन इन्व्हॉल्व आहे? आता काय झालं माहितीये का, बऱ्याच जणांना ते माहित नव्हतं. त्यामुळे कसं झालं की जुलै 2020 मध्ये सेकंड इयरचे थर्ड इयरचे पण आलेले आहेत. आणि हा कसा आहे की विद्यार्थ्यांना इन्फॉर्मेशन कॉलेज कडून कळावी चटकन, यासाठी आपण हा केलेला आहे. ऍक्च्युअली आता याच्यामध्ये मेजॉरिटी एसवायचे विद्यार्थी, त्यामुळे हा जो ग्रुप आहे मेजॉरिटी एसवाय साठी आहे लक्षात. आणि टीवाय साठी आपण दुसरा ग्रुप करतोय. तर त्यामुळे कसं, आता कोण मला सांगितलं की कोणी पण उठते आणि SMS करते, कोणी समजत नाही. जनरली काय माहितीये का, एसवाय साठीचा हा ग्रुप आहे लक्षात. प्रामुख्यानं हा थर्ड इयर सर रिमूव्ह करा. रिमूव्ह नाही करायचा आपण. कमेंट्स आणि मेसेज जास्त पास आहेत. नाही, कमेंट्स आणि पासेस मेसेज बंदच करायचे. कोणी काय करायचं नाही. जे होणार आहे ते आमच्याकडून. फक्त तुमचं बघण्याचं काम आहे. अर्ध्या अंगठा सुद्धा दाखवायचं नाही. ते डोळे वगैरे काय असतील तर तसलं, ते मोठे डोळे गॉगल घातले तसं काही टाकायचं नाही. अंगठा नाही ते असलं तर दोन बोटानं काहीतरी असं लय भारी केलेलं असतं. काहीही करायचं नाही तसं, बिलकुल म्हणजे बिलकुल करायचं नाही.
तुम्ही फक्त या मेसेज मधून आमच्या तुम्हाला हॅलो. हा हॅलो सर. बोला. हॅलो. हा बोला. हा सर. या या व्हॉट्सअप ग्रुप वरती हा. अदर दॅन सायन्स डिपार्टमेंट बरेचसे आर्ट कॉमर्सचे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत. नाही ते कसं झालंय, काही जणांचं बहिणी भावंड येत नाही, ते तसं नाही झालेलं. बहीण आहे त्याची घरात, मोबाईल त्यांच्याकडे आहे, आलं लक्षात. त्यामुळे ते तसं वाटतं. आता ते काटे, आपला निखिल काटे त्याची बहीण आहे, त्यामुळे ते तिच्या हा. मोबाईलवरून ते करत असते. एक उदाहरण सांगितलं. असे भरपूर विद्यार्थी आहेत की त्यांच्या घरामध्ये, तर तसं असेल कोणी तर काय हरकत नाही, आपण रिमूव्ह करू शकतो. त्यांना विचारायचं कोण वाटतं ते शंका आहे त्याच्याबद्दल. आणि जे आर्टचे आहे त्याने कृपया बाहेर पडायचं, आणि शक्यतो थर्ड इयरची किंवा सेकंडचा आपला ह्याचा नाही. हा ग्रुप आता ऍक्च्युली जुलैची 2020 हा SYचा ग्रुप आहे. म्हणजे आता या घडीला मी सांगतो, आतापर्यंत आपण कसं सगळे जुलैची एकत्र करत होतो, पण आता कसं झालं की SYचं लेक्चर सुरू झालेले आहेत आणि त्यांना ते कळावं एवढ्यासाठी आपण हा कायमचा पडता, संख्या जास्त मोठी आहे याच्यामध्ये. आणि पहिली कोणाला रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, कुणीही कुणाच्याही ह्याच्यात तुमच्यातले तुमच्या ह्याच्यावरती अजिबात तुला भारी, तुला काय कळत नाही का, तू वाचलं नाहीस का, काही म्हणायची गरज नाही. तुम्ही वाचलं. हॅलो सर. हा बोल. हॅलो हा सर. हा बोल. चॅट बॉक्स चेक करा सर, चॅट बॉक्स चेक करा. नाही असू दे. काय कसं असतं माहितीये का, काही गोष्टी नवीन गोष्टी आहेत ना, शिकायला लागलं की लोकांना कळत नाही, आपण फार भारावून जातो. इतकी वर्ष आपल्याला असली सवय नाही काय. तर ऐक, बरोबर आहे, बरोबर आहे तू म्हणतो तसं. तर ह्याचं कारण काय माहितीये का, की पहिली गोष्ट तुम्हाला ही नवीन गोष्ट आहे, ऑनलाईन चॅटिंग, ऑनलाईन ट्रेनिंग. आपल्यापेक्षा ते 5वीची पोरले भारी आहेत. कुठली कॉमेंट नाही, कुठं हाय नाही, कुठं बाय नाही. आणि इथं काय करत होतं माहितीये की एकमेकावरती कॉमेंट करू नका, अजिबात करायची गरज नाही. तुम्ही गप बसायचं, बघायचं आणि गप बसायचं. ते अंगठा ते काही तसलं टाकायचं नाही. आणि तू लय भारी, तुला लय कळतं, तू बघितलं नाहीस कारण वाचलं नाहीस कारण मराठीत संख्येने SYला आणि TYला तसलं काही म्हणायचं नाही. ज्याला जे लागू होईल त्यानं ते करायचं. आलं लक्षात. हा. तर आणि तिथून काय माहितीये का, की तुमच्यात वाद घालत बसतात, तर तसं करायचं नाही. आणि असं वाटलं ना की कुठल्याही क्षणी या ग्रुप मधून तुम्हाला बाहेर एलिमिनेट केलं जाईल, एवढी काळजी घ्या. आलं लक्षात. मी कुणीही असो, आतापर्यंत चाललंय की अजून तुम्हाला ट्रेनिंग चालू आहे. ट्रेनिंग दिल्यानंतर तुम्हाला या गोष्टीची पुढची माहिती व्हावी. पण यापुढे तुमच्या लेक्चरच्या वेळेस कुठलीही कमेंट ऐकून घेतली जाणार नाही, मी तुम्हाला आता सांगून ठेवतो. पुन्हा असं म्हणू ना की सर आम्हाला काय काढले लेफ्ट काय नाही. क्लास आहे आणि क्लासमध्ये तुम्हाला माहिती आहे, जसं वर्गातून बेंचवर बसून हाकलून देतात, तसं या ठिकाणी हाकलून दिलं जाणार आहे. आलं लक्षात. हाकलून द्यायचं म्हणजे काय, डायरेक्ट काढून टाक. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगेन की जो विद्यार्थी काही गोंधळ घालेल त्याला गुगल क्लासरूमच्या नोट्स मिळणार नाहीत. आलं लक्षात तुमच्या. तिथं सुद्धा अशी व्यवस्था आहे की त्या विद्यार्थ्याला त्या क्लासमधून काढता येतं. क्लासरूमच येते, तुम्हाला एक कोड दिलं जाईल आणि जो काही वल्गरपणा करेल त्याला काढून टाकला जाईल. त्यामुळे सावध राहा आणि एकमेकांमध्ये कुणीही काही कॉमेंट करू नका, अजिबात करायचं नाही. तर काय होतं त्याच्यातून तुमच्यात मिसअंडरस्टँडिंग होतं आणि आम्हाला पुन्हा त्रास होतो. आम्हाला त्रास कशाचा, एखाद्याला काढून टाकायचं सोपं वाटतं, तर त्याचं नुकसान होणे काळजी वाटते. आणि याच्यात लक्षात घ्या, आपल्या याच्याबरोबर सगळे बंधू भगिनी मुली पण आहे त्याच्यामध्ये. आलं लक्षात. आणि कोणी कुणाच्या बद्दल कॉमेंट करायची नाही आणि याच्यावरती तुम्ही काहीही मेसेज टाकायचं नाही. एक प्रश्न काय, आता बघा मगाशी मी टाकले होते की 10:15 लेक्चर होणार आहे, तरी पण त्याच्यावर किती वाजता सर, किती चालू होणार, तर तसलं काय करू नका. आलं लक्षात. काळजीत राहा. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे घरात राहा, सुरक्षित राहा. सध्या सांगोल्यात फार मोठी वाईट अवस्था आहे. हा. हॅलो, आवाज येतोय का. बरं ते होते.
हे अरे नेटवर्क माझं जाते का नाही? हॅलो. हा तर घरात राहा, दिवस हे बदलायला लागले, थोडेसे दिवस हवामान बदलायला लागलेले. मग सांगितलं पण ह्युमिडिटी वाढायला लागले, वाढत्या ह्युमिडिटी बरोबर आजार बाळावायला लागले. तर थोडस सावध राहा, घरात राहा आणि आपल्यापासून आपल्या कुटुंबाला त्रास होणार नाही अशा पद्धतीनं हे करा. बोला इंगळे. इंगळे बोल. हॅलो. हा बोल. हॅलो. हा बोला की. हा सर, आपला सेपरेट ग्रुप काल ते एक ग्रुप वरती मेसेज केला जिओला. मी फोन केला, त्याला म्हणलं अरे असं काय सेंड करू नको. ते म्हणलं मलाच माहिती मला कोणी ऍड केले ग्रुप मध्ये. असते कसं ठेवायचं आहे का तू? असे पण काय काय त्यांना माहित नाही कोणी ऍड केले. नाही ते कसं असतंय. माहित नाही. हॅलो हॅलो हा हॅलो हा हॅलो हा बोला. हॅलो वा येतोय आवाज. हॅलो सर, ते बोला की. हा हॅलो हॅलो बोला की. कोण बोलतंय? हा हॅलो. हा हॅलो. ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्ही म्हणता समज लक्षात आलं तुम्हाला काय म्हणायचं ते. तर नेक्स्ट टाइमला आपण काळजी घेऊया. जे कोणी बाहेरचे असतील विद्यार्थी आर्टचे वगैरे, त्यांनी या गोष्टींमधून स्वतःहून लेफ्ट व्हायचंय. मला हे सांगायला लावू नका. काय स्वतःहूनच लेफ्ट व्हा. कारण काय माहिती अटेंडन्स घेतली आणि पुन्हा एक फॉर्म मी गुगल फॉर्म टाकणार आहे. त्या फॉर्म मध्ये तुम्हाला पुन्हा आणखी रजिस्ट्रेशन करावं लागेल. म्हणजे जुलैचे विद्यार्थी नक्की किती हे आम्हालाही समजून येईल. त्यामुळे कसं आता बघितलं मी जवळपास 55 विद्यार्थी याच्यामध्ये होते. काय 55 विद्यार्थी फक्त आहेत असं माझा अंदाज आहे. बाकीचे दुसऱ्या वर्गाचे विद्यार्थी. बोल. हा चला यादव सर, आभार माना. हा सर. आभार माना. माईक चालू करा. हा सर. हॅलो. हा माईक सर, झुलॉजी. व्हिडिओ चालू करा तुमचा. मी लावले तो व्हिडिओ. हा बोला. लावला, दिसला का? दिसला. हॅलो. आपले झुलॉजी डिपार्टमेंटचे हेड डॉक्टर गाडेकर सर, आपले मार्गदर्शक डॉक्टर विदिन कांबळे सर व माझे सहकारी भोसले सर, महाजन मॅडम, पाटील मॅडम आणि शिंदे मॅडम. तसेच तुम्ही जे विद्यार्थी जे आज 50 ते 55 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला त्याबद्दल सर्वांचे आभार. आणि तुम्ही इथून पुढे असंच एकमेकांना सपोर्ट करत, कोऑपरेट करत, कुणाशीही वादावाद न करता, बरोबर. एकमेकांसोबत फ्रेंडली वातावरणामध्ये राहून, कुणाचेही काहीही न करता की तू असा तू तसा, किंवा जे टीवायला आहेत त्या टीवायच्या विद्यार्थ्यांनी जो एसवायला आहे तो आपला छोटा भाऊ आहे असं समजून, किंवा जो एसवायला आहे तो जो टीवायला आहे तो आपला मोठा भाऊ आहे समजून, असं समजून, बहीण भाऊ असं समजून एकमेकांसोबत रिलेशन मध्ये राहायचं आहे. कुणीही ग्रुपवरती स्टडी रिलेटेड सोडून अदर कोणताही मेसेज सेंड करू नका. तसं काही झाल्यास आम्ही 6-7 जण आहेत झुलॉजी डिपार्टमेंटमध्ये, त्याच्यापैकी कोणालाही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा. तुम्ही तिथं एकमेकांना अजिबात वाद घालत बसू नका की तू कोण आहे, तू कुठला, तू असा का मेसेज केला, तू तसा का बोलतो. तुम्ही अजिबात असल्या गोष्टीत पडू नका. जर तुम्हाला तशी काय अडचण असेल तर डायरेक्टली आम्ही 6 जण कधीही अवेलेबल आहे तुमच्यासाठी. कधीही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. जे काय कोण काय तशा गोष्टी करत असेल त्याला तुम्ही फक्त निदर्शनास आणून द्या. आम्ही जे काय योग्य असेल ती कारवाई आम्ही त्याच्यावर करू. पण तुम्ही काय तुमच्यामध्ये वादावाद करत बसू नका. बरोबर आहे सर. थँक्यू. एवढी एक रिक्वेस्ट आहे तुमच्यासाठी. आणि शेवटी मी आभार मानतो आणि सगळ्यांना थँक्यू. धन्यवाद. ओके.
जात नाही ती वाटत. बर, पाटील मॅडम, पाटील मॅडम, पाटील मॅडम, हा आवाज येतोय का? हॅलो, हा हॅलो माझा हा येतोय. जरा माईक चेक करा बरं. हा सर ते साऊंडचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मोबाईलचा साऊंडचा प्रॉब्लेम झालाय. आमच्या म्हणजे जेवण न केल्यामुळे बॅटरी डिस्चार्ज होती काय? नाही सर मोबाईलचा